आपल्या सटाण्यामधल्या या लोकेशनचं काय नाव आहे आणि आम्ही इथे काय करतो ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाळे. सकाळी सकाळी मी आणि पप्पा निघालो होतो आपल्या ब्लॅक ब्युटीवर भीमदऱ्यात. तर जयशंकर मित्रांनो, भीमदऱ्यात फायनली आम्ही पोहोचून गेलो. भीमदऱ्यात आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो तो काही दिसत होता, म्हणजे आपला मोठा सिंबा. आपल्या मोठ्या सिंबाने कधी खाल्लेला नाही गुळ, म्हणून त्याच्यावर बसून गेली हो बेकार धूळ. काही काळ्या रंगाच्या कुत्र्यांचं नाव राहतं कालू, मी करून घेतला मोठा सिंबा चालू. आणि घरी आल्यावर मस्त मोठ्या सिंबाचं रोटर सोडून ट्रॉली जोडून घेतली. ट्रॉली वगैरे जोडून घेतली. मग काय निघालो, आपले कोंबडे आवाज देत होते म्हणून त्यांना खाद्य टाकायला. आणि आपल्या कोंबड्याचं दुसरं खाद्य नाही, ते म्हणजे आपलं नागलीचं कोंडच आहे. खाद्य मस्तपैकी पाणीमध्ये भिजवून दिलं आणि त्यांना थोडंफार टाकूनही दिलं. आणि या नागलीच्या कोंड्याचे तर बेकार फायदे, आणि ते फायदे मला नेमके माहिती नाहीयेत. आणि त्याच्यात ऊन तर बेकार जास्त आहे. आज ऊन जास्त असल्यामुळे 12 द्यावं लागतं वाकून. मी दिलं डाळिंबाचं रोप जाकून. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? त्यानंतर मी आणि काका निघालो आपल्या ब्लॅक ब्युटीवर सटाण्याला, कारण की बहिणीला 12वीचे पुस्तकं घ्यायचे होते. त्यानंतर वया वगैरे घेऊन घेतल्या, निघालो घराकडे जाण्यासाठी. आणि बागलांकरी लोकेशन कोणतं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असे नवीन ब्लॉग बघून असण्यासाठी हर्षद चव्हाळेला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.